तुम्हीच पहा काम करतंय कोण आणि श्रेय लुबाडतंय कोण. पेठ प्रादेशिक पाणी योजना हे घ्या पुरावे. असे हे फ्लेक्स सातगाव पठारावर प्रत्येक गावात लागलेले आहेत. ही पेठ प्रादेशिक पाणी योजना आहे. हिचं श्रेयवादाची कुठेतरी लढाई चालू आहे ही निवडणुकीच्या तोंडावर. देविदास दरेकर हिचं क्रेडिट घेत आहेत, तर आता आढळराव पाटलांच्या समर्थकांनी, म्हणजे याच्यावर नावच नाही कोणाचं, निवडणूक आयोग काय करतो माहीत नाही, आचारसंहिता अशा बोर्डांना लागू पडते नाही पडते माहीत नाही, पण त्या समर्थकांनी बहुतेक हे पत्र लावलेलं दिसतं. त्यांनी कसा पाठपुरावा केला होता. 28 जानेवारी 2022ची एक बातमी आहे, तालुक्याची ताण भागवणार. या योजनेसाठीचं एक पहिलं पत्र दाखवलं गेलं 29 नोव्हेंबर 2018. याच्यावर पोच वगैरे सर्व सह्या आहेत. त्याच्यानंतरच्या पाठपुराव्याचे आहे एक 10 डिसेंबर 2018चं आहे, 14 जुलै 2019चं आहे आणि 15 फेब्रुवारी 2024चं पण एक पत्र, च्या फोटो इथं प्रिंट केले आहेत, त्याच्यावर त्या पोचचं पण नाही. आता क्रेडिट घेतंय कोण, पाठपुरावा केला आहे कोणी, याच्यात आपल्याला जायचं नाही. पण ही योजना काय आहे आणि ग्रामस्थ या योजनेबद्दल येथील काय म्हणतायत ते आपण थोडं समजून घ्या. हा बाबा, पण ही योजना काय ती माहिती आहे का काय? योजना फक्त ही इलेक्शन आली का योजना येते. पण आता हे याच्यावर आता श्रेयवादाची लढाई आहे कुठंतरी. हा, आढळराव दादा म्हणतायत मी पाठपुरावा केलाय म्हणून नाही, देविदास दरेकर म्हणतायत मी पाठपुरावा केलाय. देविदास दरेकरांनी उपोषण केलं मुंबईमध्ये. आढळरावने काय केलं, दरेकर केलं म्हणतात. दरेकरांमुळे. पण आता योजना चालू आहे का ही? योजना अजून स्थगित आहे. कुठं पाणी नाही, काहीच नाही, काहीच नाही. टँकर चालू आहे आता. आज तारीख आहे 4 फेब्रुवारी. आपण आहोत थुगावमध्ये आणि येथे आता टँकर चालू आहे. ह्या योजनांची श्रेयवाद चालू आहे. श्रेय ह्या योजनेचं ग्रामस्थ कोणाला देते माहीत नाही. कोण टँकर पुरवते तुम्हाला? खाजगी व्यक्तीने पाणी दिलेले आहे आम्हाला. पाणी फार बिलकुल पाणी नाही, प्यायला सुद्धा पाणी नाही. आता हे पाईपलाईन म्हणले 2 महिन्यापूर्वीच म्हणले पाणी येणार नाही, येणार आहे म्हणले, पण त्याचा अजूनही बी पाण्याचा ठिकाण नाही पाण्याचा. आता लोक 2-2 किलोमीटर पाणी आणतात प्यायसाठी, पिण्यासाठी पाणी नाही गावाला. आणि टँकर पुरवठा कसा? वैयक्तिक माणूस आहे पाणी देतोय आपल्याला, तो इलेक्शन पर्यंत पाणी देणार आहे. इलेक्शन संपल्यावर तो बंद करतो का चालू ठेवतो हे नाही सांगता येत आपल्याला. कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पाणी भेटते असं म्हणतायत. बाबा कधीपासून ही, म्हणजे काय तुम्हाला काय अपेक्षा आहे? आता इथं बसतो थोडं. कसली म्हणजे आता निवडणुका आल्यात, हे सगळे म्हणतायत सगळे आम्ही तुमच्यासाठी भांडतो, पण भांडतंय का कोण तुमच्यासाठी? कोणीच भांडत नाही हो. काय ते निवडून यापुरतं असतं हे सगळं. हे बोर्ड लावले, हे आत्ता लावले. इथून पाठीमागे कधी बोर्ड लावायचं जमलं का? इलेक्शन आली का बोर्ड लागत त्यात. वळसे पाटलांना आम्ही 7 वेळा मतदान केले, 8 वेळा. 35 वर्षे त्याला निवडून दिले. कळमुडी आली का ह्या वेळेस निवडून द्या, आम्ही कळमुडीचं पाणी आणतो. आत्तापर्यंत बोलले, आत्तापर्यंत काहीच नाही. हा रोड आहे आमचा वस्तीवरला, सुरुवातीपासून सांगतोय का बा या रोडचं काम करा, आम्हाला काहीच नका देऊ. पण आत्तापर्यंत तो रोडसुद्धा तसाच स्थगित आहे. आणि मी फक्त इलेक्शन आली का आता नारळ फोडून गेल्यात. नारळ फोडला, उतारत तरी कवर टाकायचं, हे तरी कळायला पाहिजे ना. आणि काय तो पठार मागं नाही, कसा राहील पठार मागं? पठारला जर काही देतच नाही तर पठार तुमच्या मागं कसा राहील? आता हे बोर्ड कोणी लावलेत हे तुम्ही पाहिलं नाही का? लावून कोण गेलं बोर्ड? लावत्या माणसांनी लावलं, मग दिलीप पाटलांच्याच माणसांनी लावलं. मग आम्हाला निवडून द्या म्हणून. पण तुम्ही निवडून देऊन आत्तापर्यंत दिलं, आत्तापर्यंत काय केलं आमच्यासाठी? काहीच जर करता येत नाही तर नुसतं निवडून देऊन काय करायचं तुम्हाला? त्याच्यामुळे सातगाव पठार हा पार आंबेगाव तालुक्यातून वंचित आहे. हा भाग सरपंच आताचे सरपंच आहेत का त्या? नाही, त्या येत आहे 10 वर्षापूर्वी सरपंच होते तुम्ही म्हणताय. आता ह्या योजनेला जवळजवळ मला वाटतं 10 वर्ष पाठपुरावा चालूच आहे हिचा. योजना चालू आहे की बंद आहे की काय आता याची परिस्थिती? कोणती योजना आहे? आता हे बघा नाही बोर्ड लावले.
तुम्हीच पहा काम करते कोण आणि श्रेय लुबाडते कोण, बोर्ड लागले, पेट प्रादेशिक पाणी योजना, हे घ्या पुरावे. मग आता ही आंबेगाव तालुक्याची 8 गावांची ताण भागणार. दिलीप वळसे पाटील यांच्या वतीनेच आपल्या गावचा विकास पण झालेला आहे आणि त्यांनी भरपूर कामं पण टाकली गावामध्ये. मग ते ह्या योजनेचं काय? शे योजने त्यांनी फक्त आढावा टाकला तो. भरपूर काय केले यांनी काहीच नाही केलेलं तसं. जरी दिलीप वळसे पाटलाचं काय नक्की काय केले? यांनी आता काहीच नाही अजून केलेलं कामं, पण दिलीप वळसे पाटलांनी भरपूर कामं केली इथं. नाही पाणी प्रश्न सुटलाय का? पाणी प्रश्न सुटलेला नाही अजून. मग तो पाणी प्रश्न महत्वाचा आहे. ही पाणी प्रश्नाच्या याच्यावर कुठेतरी क्रेडिट घ्यायची लढाई चालू आहे. ते आता बोर्ड दिसले म्हणून आपण त्याच्यावर आता इलेक्शन चालू आहे ना, म्हणून त्यांनी आता बोर्ड लावले असते. कोणी दिलीप पाटलांनी लावले? इलेक्शन आले की बोर्ड लावायचे. मग आता हे पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी कामं केलेली आहेत. पहिलं म्हणजे आमच्या काळामध्ये कामं बाकी झाली. काय केले? रस्ते तुमच्या वगैरे. काळात काय रस्त्यांची केलं? कामं सांगा झालेली ना. आहेत, शाळेची कामं झालेली आहेत, स्टेट लाईनची कामं झालेली आहेत, विहिरींची कामं झालेली आहेत. रस्ते, शाळा, स्टेट लाईन स्ट्रीट लाईटची कामं झालीत, विहिरींची कामं झाली आहेत. फक्त विहिरींमध्ये पाणी टाकायला सध्या टँकर आहेत. बाहेर रस्त्यांचं काय? रस्त्याची कामं झालेली आहेत ते. बाहेर रस्त्यांचं काय? बाहेर रस्त्यांचं बाहेर रस्ता एक तरी सुचवला का आतापर्यंत? केलाय का? ते आत्ताच्या लोकांना सांगायचं ना तुम्ही. ठीक आहे. हे बाबा पण काय म्हणतात? बाबा काय नाही ऐका ना, तसं नाही. तुम्हाला असं वाटतं का आता पाणी प्रश्न आपलं सुटन? नाही काही सांगता येणार नाही आपल्याला. नाही सुटणार. नाही सुटणार. तुम्ही आशा सोडून दिली. आता मग निवडणूक येत आहेत, आता हे मत मागायला येत असतील ना सगळे? मग मागायला येतात, पण आता त्यांना आम्ही नाही मानणार कसे ना. आता इथं 8 उमेदवार आहेत, मग 8 उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहे का? आता आम्हाला जो बरा वाटेल, समजा आम्हाला पाणी देतो आम्ही त्याला मतदान करणार. आता समजा जो आता उमेदवार आहे, एक उमेदवार आम्हाला पाणी देतोय, पण तेवढ्या पुरता देणार आहे मतदान होतोपर्यंत. नंतरून आम्हाला परत पाण्याचा प्रश्न आहेच ना आमच्या पुढं. आता निवडून आला तो बिचारा, त्याला इच्छा वाटली तर पाणी द्यावा, तो पाणी देऊ शकतो. तो जर पडला तर तो कसा पाणी देईन आम्हाला? परत अशी इच्छा आहे ना. मग आम्ही काय करणार? आता त्याने पाणी बंद केलं तर मग आम्ही कुठून ना कुठून पाणी आणून पिणारच आहे का? तुमच्या पाण्यावर आम्ही जाणार नाही. तुम्ही धरणं बांधून धरणं पाणी आडून खालच्या लोकांना, खालच्या शेतीला पाणी दिलं आणि पठारावरली शेती तशी ठेवली आमच्या लोकांची. गोरगरीब इकडं हटवली बाजूला, लांब तिकडं लावली, इकून पाणी दुसऱ्या गावांना उडीता इकून तुम्ही. तिच्यावर पाणी कारखाने चालायचा, पाणी ओपिता तिकडं परस्पर. इकडे गरिबांना पाणी पाजायचं का सोडलं? कारखान्याला पाणी देतात कुठं? काय मोठ्या शेतकऱ्यांना पाणी देतात. कधी कधी असं होतं, ग्रामस्थांच्या कधी कधी अशा प्रतिक्रिया असतात की आमच्यासारखे कधी कधी निरुत्तर होतात. आमच्याकडे त्यांना विचारायला प्रश्न नसतात का किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नसतात. पण साधी आणि सोपी एकदम कमी शब्दात सांगायचं म्हणलं तर यांची अपेक्षा एवढीच आहे की आमच्या पाण्याची ताण भागवा. श्रेय तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल कुणीही घ्या श्रेय. ते श्रेय जो काम करेल त्याला घ्यायला, त्यांना तो श्रेय द्यायला त्यांना अडचण नाही आहे. फक्त ती योजना चालू करा. आजही ती योजना चालू नाही आहे, पण निवडणुकीच्या तोंडावर फक्त श्रेयवादाची लढाई आहे. ती लढाई कुठेतरी थांबवा आणि ती योजना लवकरात लवकर चालू करा, एवढीच अपेक्षा आहे या जनतेची. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.